वेगळं एकदम सुरळीत तो आंदोलन झालं. पण आज जेव्हा मराठी व्यक्ती मराठी मातृभूमीवर उभा आहे आणि अशा प्रकारचे काही विधानं करू इच्छितो आणि आपल्या मनातली ती ही एकजूटता आहे ती दाखवू इच्छितो, मराठी अस्मितेसाठी झगडू इच्छितो, त्यावेळी त्यांना दाबलं जात आहे. ही जी दबावशाही आहे ही महाराष्ट्रात कदापि चालू शकणार नाही. आणि आम्ही अस्मितेवरती शंका कोण घेत आहे, कोण प्रश्नचिन्ह उभं करतोय? हेच सरकारमधले जे आपल्या राजकारणाला इकडे राजकारणी पोळ्या भाजण्यासाठी जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही इकडे आमची मराठी अस्मितेसाठी आम्ही लढत राहू, नेहमी लढत राहू. यासाठी यातला काहीच पर्याय नाहीये. मराठी आमची भाषा आहे आणि मराठीसाठी दिवस रात्र आम्ही लढत राहणार. काय मागणी आहे? आमची माग आहे की मराठी माणसाला येथे आपल्याला खरं म्हणजे न्याय मिळालाच पाहिजे. मराठी माणूस जो आहे तो त्याच्या न्यायासाठी लढतोय आपल्या मातृभूमीवर. आपल्याला जर हा न्याय मिळाला नाही तर आम्ही कुठे जायचं? मराठी मुख्यमंत्री असल्यानंतर, मराठी उपमुख्यमंत्री असल्यानंतर इथे आम्हाला दाबलं जातंय, इथे पकडून आम्हाला दिलं जातंय. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला निराश केलं.